नमस्कार, मी स्पृहा जोशी. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012 पूर्वरंग. उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा, सोहळा उत्साहाचा, सोहळा आनंदाचा, सोहळा नामांकनांचा, सोहळा व्यक्तिरेखांचा, सोहळा नात्यांचा, आपल्या माणसांचा, अर्थात वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. ज्या सोहळ्याची आपण सारेजण उत्सुकतेने वाट पाहत होतो, तो सोहळा आता काही वेळातच सुरू होणार आहे. त्यामुळे एकीकडे प्रत्येकाची उत्सुकताही वाढत चालली आहे, तर दुसरीकडे या दिमागदार सोहळ्याची रंगत वाढवणारा दिमागदार रंगमंचही सज्ज होतोय. याच दिमागदार रंगमंचावर झी मराठी अवॉर्डचा हा सोहळा साजरा होणार आहे. एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्सेस सोबत विनोदाची आतिषबाजी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय नामांकनांच्या स्पर्धेत असलेल्या तुमच्या आवडत्या जोड्या देखील आपल्यासाठी एक खास सरप्राईज पॅकेज घेऊन आल्यात. त्यामुळे या सज्ज असलेल्या रंगमंचावर त्यांची जोरदार रंगीत तालीम चालू आहे. पाहूया हे सरप्राईज पॅकेज नेमकं काय आहे. नमस्कार, झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी संकर्षण म्हणजेच मला सासू हवी या तुमच्या लाडक्या मालिकेतला ऋषिकेश रत्नपारखी. मी इथे मुद्दाम आहे कारण आज तुम्हाला माहिती आहे की हा सोहळा इथे रंगणार आहे आणि तुम्ही खूप वाट पाहता या सोहळ्याची. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं मला की झी मराठीचे आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. झी मराठीचे आभार आहेच आहेत, पण तुम्ही या आमच्या सगळ्या नामांकनांना तुम्ही भरघोस मतं केलीत, त्याबद्दल मी ऋषिकेश आणि मी मीरा तुमचे खूप मनापासून आभार मानतो. तुम्हाला थँक्यूसाठी एक सरप्राईज काहीतरी करणार आहोत आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल आणि आम्ही तितकेच आम्हाला जास्त असं झालं की कधी आम्ही ते सरप्राईज तुमच्यासमोर उभं करणार आहोत, हो की नाही? हो, खूप छान सरप्राईज आहे आणि असं सरप्राईज आहे जे मी आयुष्यात कधीच केलं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे मी तर खूपच कॉन्फिडंट आहे. पण ही सगळी धमाल मस्ती हा वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स तुम्ही खूप एन्जॉय कराल आमच्यासोबत फक्त तुमच्या लाडक्या झी मराठीवर. नमस्कार, मी सौरभ गोगटे, मी भक्ती देशपांडे. म्हणजेच दिल्या घरी तू सुखी राहा मधली तुमची आवडती जोडी वृंदा आणि प्रसाद. आणि माझी खात्री आहे की तुम्ही भरभरून आम्हाला मतं दिली असणार आहे. सर्वोत्कृष्ट नायकासाठी मी, सर्वोत्कृष्ट नायिकेसाठी भक्ती म्हणजेच वृंदा आणि सर्वोत्कृष्ट जोडीसाठी आम्ही दोघंही. त्यामुळे आम्ही दोघंही तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत. आणि जसं प्रसाद म्हणाला की आम्ही ह्या सोहळ्यासाठी ना खूप एक्सायटेड आहोत, कारण आम्ही पहिल्यांदाच ह्याचा अनुभव घेणार आहोत. आणि जितके एक्सायटेड आम्ही आहोत तितकेच एक्सायटेड तुम्हीसुद्धा असायला हवे आहात, कारण आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतो. आणि ते जे सरप्राईज आहे ते सरप्राईज पाहून तुम्हाला नक्कीच खूप आनंद होणार आहे आणि म्हणजे आमच्या दोघांचं एक वेगळंच रूप तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका झी मराठी. नमस्कार, मी नेहा गद्रे, म्हणजेच तुमची लाडकी सिरियल अजूनही चांद राहता आहे मधली रेवा सरनोबत. आणि मी नकुल घाणेकर, म्हणजेच अनय सरनोबत. तुम्ही प्रेक्षकांनी खूप मतं दिलेली आहेत, आम्हाला माहिती आहे, तुमचं खूप प्रेम आहे आमच्यावर. आणि त्याचबरोबरीने म्हणजे अवॉर्ड फंक्शन तर आहेच, पण त्याचबरोबरीने आमचा एक परफॉर्मन्स पण आहे. सो तो परफॉर्मन्स एक क्लासिकल परफॉर्मन्स आम्ही करतोय जो आमच्या जॉनरशी बेस्ड आहे, मेरे ढोलना भुलभुलैयामधला. सो तो परफॉर्मन्ससुद्धा तुम्ही बघा आणि हे अवॉर्ड फंक्शनसुद्धा अजिबात मिस करू नका. तेव्हा पाहायला विसरू नका वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2012. नमस्कार, मी चिन्मय मांडलेकर. नमस्कार, मी मृणाल दुसाने. तुम्ही गेले काही महिने आमची तू तिथे ही मालिका खूप प्रेमाने बघतात आणि याच मालिकेसाठी झी मराठी अवॉर्ड्ससाठी आमची सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून आमचं नॉमिनेशन झालेलं आहे. तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आम्हाला भरघोस मतं दिली असतील आणि आणखी एक सरप्राईज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. आजचं हे जे झी मराठी अवॉर्ड्सचं जे फंक्शन आहे त्यामध्ये मी आणि मृणाल म्हणजेच तुमचे लाडके सत्यजित आणि मंजिरी एक सरप्राईज ॲक्ट तुमच्यासाठी घेऊन येतो. नमस्कार, मी स्पृहा जोशी, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी उंच माझा झोकामधली रमा. आणि आत्ता माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी उंच माझा झोकामधली छोटी रमा, अर्थात तेजश्री बालावलकर. आज झी अवॉर्डसाठी आम्ही सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत. खूप मस्त फंक्शन आहे, धमाल आहे. नॉमिनेशन्स डिक्लेअर झाले आहेत, तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी भरभरून मतं दिलेली आहेत. आणि तेजू, काय वाटतं तुला नॉमिनेशन्स बद्दल ग?
नॉमिनेशन तर झालेली आहेत. आपल्याला प्राईज मिळेल की नाही मिळेल हे माहीत नाही, पण आम्ही खास तुमच्यासाठी एक सरप्राईज आणले. माझं स्वतःचं नॉमिनेशन आहे हाऊसफुलच्या अँकरिंगसाठी आणि बाकीच्या सगळ्या अँकर्सना माझ्याकडून शुभेच्छा. आणि मला वाटतंय की हा कमाल असणार आहे यावर्षीचा अवॉर्ड फंक्शन. नमस्कार, मी आशुतोष कुलकर्णी आणि मी सुजाता जोशी. आम्ही हा कार्यक्रम अटेंड करायला आता इथे आलेलो आहोत. हा एक जो सोहळा आहे तो खरंच एक कौतुक करण्याचा, एकमेकांचं कौतुक करण्याचा सोहळा आहे आणि सुजाताला नॉमिनेशन आहे बरं का. आणि माझ्यासोबत बाकी ज्यांना नॉमिनेशन आहे त्यांना सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात आधी म्हणजे प्रेक्षकांचे मनापासून आभार. नमस्कार, मी निलेश साबळे. 3 वर्ष मला सलग नामांकन आहे फूबाई फूसाठी बेस्ट अँकरचं. आता यावर्षी सुद्धा थोडं टेन्शन आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड काय आहे तर ज्या लोकांबरोबर मी नॉमिनेट झालो ना, मकरंद नानसपुरे असतील, जितेंद्र जोशी असतील, स्वप्नील जोशी, पुष्कर, सगळे जे काय ते दिग्गज आहेत ज्यांच्याकडून मी शिकलो, त्यांच्याबरोबर मी नॉमिनेट झालो, हे खरं तर माझ्यासाठी मोठं प्राईज आहे. पण कसं असं स्पर्धा म्हटल्यानंतर थोडंसं जिंकणं हरणं आलंच, त्याच्यामुळे मी जिंकलो तर मला मजा येईल, पण नाही जिंकलो तरी आपलं हसवायचं काम मी करणारच आहे. मग बघूयात काय होतं. थोडी धडधड वाढली, मी आता आज जातो. थँक्यू. आज इतकी वर्ष आम्ही सगळे मराठी कलाकार झी मराठीशी निगडीत आहोत आणि आज त्याच्यामधला मी सुद्धा एक हिस्सा आहे. याबद्दल मला खूप आनंद होतोय. खरं म्हणजे खूप जणांचा खूप छान प्रतिसाद आल्यामुळे हे माझं नॉमिनेशन झालेलं आहे आणि केवळ हे तुमच्या आशीर्वादामुळे. माझं सुद्धा सहाय्यक अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन झालेलं आहे. माझ्याबरोबर जे कोणी नॉमिनेटेड आहेत इतर कॅटेगरीजमध्ये सुद्धा सगळ्यांना ऑल द बेस्ट. नमस्कार, मी सचिन देशपांडे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मला सासू हवी या मालिकेतील प्रथमेश रत्नपारखी. मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कॅरेक्टर म्हणून आज नामांकन मिळालेलं आहे आणि आज मी खूप धमाल करणार आहे, मजा करणार आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला सुद्धा बघायला. धन्यवाद. नॉमिनेशन बक्षिसं या तर गोष्टी घडतील, पण मला असं वाटतं की जेव्हा मला बघून रस्त्यात एखादा छोटा मुलगा मधली सुट्टी असं माझ्याकडे बघून ओरडतो, तो मला खूप मोठा पुरस्कार आहे. बघूया आत काय होतं. आता माझी नवीन चालू जी सिरियल झालेली आहे, अजूनही चांद राहत आहे, त्यासाठी मलाही नॉमिनेशन आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून. आणि ज्यांना नॉमिनेशन्स आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. या सगळ्या धमाल परफॉर्मन्सेस सोबत या सोहळ्याला 4 चांद लावणारा एक म्युझिकल परफॉर्मन्सही सादर होतोय. संगीत म्हटलं की ते प्रत्येकाच्याच आवडीचं, मग तू कोणीही असो, ते प्रत्येकालाच आपल्या तालावर ठेका धरायला लावतं. या दिमागदार सोहळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांचा हा स्पेशल परफॉर्मन्स. झी मराठी अवॉर्ड्समध्ये मी आज एक स्पेशल आइटम तयार करून आलो आहे. ताल प्रणामचा माझा ये आइटम है और मैं इसमें मेरी आवाज़ से, मेरे साज़ों से एक ताल का प्रणाम खासकर उन लोगों के लिए जिनको ये अवार्ड्स मिल रहे हैं, उनको मैं समर्पित करता हूँ मेरा ये ताल प्रणाम. और उन सबको मेरी तरफ से हार्दिक शुभेच्छा देते हुए मैं ये ताल प्रणाम आज पेश करूँगा. तो उम्मीद करता हूँ आप सबको ये बहुत पसंद आएगा.
यंदाही नाविन्याने भरलेल्या या झी मराठी अवॉर्डच्या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटीज या साऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नात्यांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सामील होत आहेत. त्यामुळे हा सोहळा आणखीनच रंगतदार होत चाललाय. ZMA आम्ही ज्याला झी मराठी अवॉर्ड्सला प्रेमाने म्हणतो, ते आज आहे, ते होणार आहे. म्हणायला गेलं तर झीशी 3 वर्ष जुनं असं नातं आहे माझं. खूप चांगले दिवस मी पाहिलेत झीमध्ये. भाग्यलक्ष्मी अर्थात आणि झी इज लाईक अ फॅमिली. आणि आता सध्या माझी कोणतीही सिरियल नसून सुद्धा एक फॅमिली मेंबर म्हणून ते लक्षात ठेवून सगळ्या कलाकारांना बोलवतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दी परफॉर्मन्सेस. आणि जे सगळे नॉमिनीज आहेत, ज्यांना ज्यांना नॉमिनेशन्स मिळालेले आहेत, त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड मे द बेस्ट वन विन. नमस्कार. झी मराठीची खूप जुनं नातं आहे, स्पेशली एकापेक्षा एक मुळे, त्यामुळे इट्स लाईक फॅमिली. आणि माझ्याकडनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद ओक. झी मराठीला जवळपास एक तप पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटतं झी मराठी अवॉर्ड सुद्धा 8-9 वर्ष झालेली आहेत. यावर्षी ज्या ज्या कलाकारांचं झी मराठी अवॉर्ड करता नॉमिनेशन झालेलं आहे, कलाकारांचं, टेक्निशियन्सचं, त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. झी मराठी बरोबरचं माझं नातं खूप जुनं आहे. मी आभाळ माया या मालिकेत काम केलं होतं, जी अनेक वर्षांपूर्वी झीवर आली होती. मला वाटतं झीची पहिली मालिका होती मराठीमधली. त्याच्यानंतर इतकी वर्ष झी बरोबर नातं आहेत. नेहमी अवॉर्ड फंक्शन्सना, झीच्या फंक्शन्सना मजा येते. एक घरचं ॲटमॉस्फिअर असतं, सगळे घरचे लोक असतात. तसंच यावर्षी पण झी मराठी अवॉर्ड्ससाठी आलेले आहे. बेस्ट ऑफ लक टू ऑल द नॉमिनीज. नमस्कार, मी सतीश राजवाडे. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. माझं झी मराठीवरचं नातं गेल्या 12 वर्षांचं आहे. अगदी असंभवपासून ते आता एका लग्नाची गोष्टपर्यंत, एका लग्नाची दुसरी गोष्टपर्यंत. आणि तुम्ही सगळ्यांनीच भरभरून प्रेम केलं आहे आजपर्यंत. असाच विश्वास आणि असंच प्रेम सतत ठेवत राहा. झी आपला अवॉर्डचा आपलेपणा नेहमीच जाणवत राहतो. मला नॉमिनेशन नाही आहे, मी जस्ट एक हितचिंतक म्हणून आले आहे झीची. मी झीवर बरीच वर्ष काम करते. घडलंय बिघडलंयपासून आत्ता एका लग्नाची दुसरी गोष्टपर्यंत मी झी बरोबर आहे आणि झी माझ्याबरोबर आहे. तर नेहमीच काहीतरी दर्जेदार देण्याचा प्रयत्न चालू असतो झी टेलिव्हिजनचा. सगळ्या मालिका खूप छान चालल्यात आत्ता. सगळ्या नॉमिनेटेड लोकांना शुभेच्छा आणि उत्सुक आहे समारंभ कसा होईल याकरता. त्यामुळे आता आज जाते घाई घाईने. नमस्कार, मी राहुल रानडे. आज इथे मस्त मोठा सोहळा आहे. ज्या ज्या लोकांना नॉमिनेशन मिळालं आहे त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी मिलिंद फाटक. गेल्या 12 वर्षापासून झी बरोबर जे एक नातं जुडलेलं आहे. आभाळा माया ही त्यांची जी सिरियल, तिथपासून मी झीसोबत काम करतो आणि तेव्हापासून झीसोबत काम करणं आणि लोकांना आनंद देणं ते झी चॅनलचं एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्याबद्दल झीचे आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि सर्व नॉमिनीजना माझ्या यावर्षी खूप खूप शुभेच्छा. आहे की नाही धमाल, मजा मस्तीने भरलेला हा नात्यांचा सोहळा. आणि म्हणूनच या सोहळ्यात आपल्याला सुद्धा सामील व्हायचंय. झी मराठी अवॉर्डच्या या दिमागदार सोहळ्याला आता काही क्षणातच सुरुवात होणार आहे. सेलिब्रिटीज सोबत प्रेक्षकांचीही रेलचेल सुरू झाली. त्यामुळे पडद्यामागे कलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत प्रत्येकाची धावपळ सुरू आहे. प्रत्येकाच्या उत्साहाला एक प्रकारचं उधाण आलंय. चला बघूया. तुमच्या माझ्या झोकामधली रमा ही माझी खूप फेवरेट आहे. त्यामुळे आजचा अवॉर्ड तिलाच मिळणार. रमा, ऑल द बेस्ट. आजच्या अवॉर्डमध्ये मंजिरी म्हणजे सहनशक्तीचा कळस आहे, मला फार आवडली. त्यामुळे आजचा अवॉर्ड तिलाच मिळावं, जी अवॉर्ड ही माझी इच्छा आहे. मी श्वास चित्रपटाची कथालेखिका माधवी घारपुरे. सगळ्या मालिका चांगल्या आहेत आणि यातली सगळीच कॅरेक्टर्स अतिशय उत्तम आहेत. त्यात कुणाला प्राईज मिळेल असं सांगता येत नाही. सगळ्याच सिरियल खूप छान आहे, सुंदर आहे. पण एस्पेशली सांगायला गेल्यास मला सासू हवी मधल्या मीराला आज नक्की अवॉर्ड मिळेल.
बेस्ट ऑफ लक तुम्हाला. उंच माझा झोकामधल्या रमाला आज नक्कीच अवॉर्ड मिळणार. ऑल दी बेस्ट. या ज्या झी मराठीवरच्या सिरियल आहेत त्याच्यामध्ये आता मुख्य सांगायचं म्हणजे उंच माझा झोका ही मालिका अतिशय अप्रतिम आहे. मला झी मराठीवरची अजूनही चांद रात आहे ही सिरियल खूप आवडते आणि त्यामधली रेवा खूप आवडते आणि तिलाच हा अवॉर्ड भेटणार. झी मराठीची मला दिल्या घरी तू सुखी राहा सिरियल वृंदा आणि प्रसादचं खूप काम आवडतं. त्यात वृंदाची जी नवऱ्याला मदत करण्याची ती क्षमता आहे आणि जे ती सासूच्या छळातून हे करते त्यामुळे तिलाच अवॉर्ड मिळावा अशी इच्छा आहे. मला झी मराठीची दिल्या घरी तू सुखीराव मधील प्रसाद आणि वृंदाची दोघांचं कॅरेक्टर आवडतं. त्याच्यामध्ये दोघेही खूप छान आहेत आणि सुनेच्या याच्या नॉमिनीसाठी तर वृंदा खूपच छान आहे. त्या दोघांसाठी बेस्ट ऑफ लक. मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग. नमस्कार. सॉरी नमस्कार. ओळखलेत? हो संतोष पवार. माझ्या या गेटअपवरून तुम्हाला कळलं असेल काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम सादर होणार आहे की नाही. असेच आगळे वेगळे कार्यक्रम झी मराठी आपल्यासाठी नेहमी घेऊन येते जे आवडतात तुम्हाला. झी मराठी इतकी वर्ष आपली सेवा करते कारण झी मराठीला तुमचा आणि तुमचा प्रचंड आशीर्वाद आणि पाठबळ आणि पाठिंबा आणि सर्व काही. तुम्ही असाच लोक ठेवा, असाच आशीर्वाद द्या. आम्ही कलाकारांनी झी मराठी आपल्यासाठी घेऊन येऊ नेहमी दर्जेदार आगळे वेगळे आणि तुम्हाला आवडणारे कार्यक्रम. त्याचा एक नमुना ही झी मराठीची लावणी आता सादर होणार आहे तेव्हा बघायला विसरू नका ही आगळी वेगळी झी मराठीची लावणी. खरं तर या उत्साहाला तोड नाही. या साऱ्या वातावरणात लाट उसळते ती फक्त आणि फक्त आनंदाची. अर्थात आपल्या माणसांचा सोहळा म्हटलं की असं होणारच. चला तर मग या दिमागदार सोहळ्याला सुरुवात होते. त्यामुळे आपणही या सोहळ्यात सामील होऊया आणि साजरा करूया उत्सव मनांचा, नामांकनांचा आणि आनंदाचा. अर्थात वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012 उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा.